नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मागच्या 3-4 दिवसामध्ये इंडिगोने जवळपास 1000च्या वर फ्लाईट कॅन्सल केल्या. लोकांना असं वाटतं की इंडिगोची काहीतरी मिसमॅनेजमेंट झाले, पण नक्की काय झालं हे तुम्हाला सांगणार आहे एकदम सोप्या शब्दात. इंडिगो ही भारतातली सर्वात मोठी एअरलाईन. भारतातल्या 60% पेक्षा जास्त हिस्सा हा इंडिगोचा आहे. त्यामुळे ज्याविषयी इंडिगो ढासळली, भारताची एव्हिएशन इंडस्ट्री पूर्ण ढासून गेली. आता हे इंडिगोचं मॅनेजमेंट ढासळण्यामागचं कारण काय, तर डीजीसीएने जारी केलेले नवीन एफडीटीएलचे नियम. एफडीटीएल म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाइम रेग्युलेशन्स. डीजीसीएने हे नियम का आणले होते, तर पायलटचा थकवा कमी व्हावा, रात्रीची सलग ड्युटी कमी व्हावी आणि जी काही उड्डाणं होत आहेत ती सुरक्षित व्हावी, हा त्यामागचं कारण होतं. त्या नवीन नियमानुसार पायलट्सला 48 अवर्सची रेस्ट देणं कंपल्सरी केलं होतं, जी पूर्वी 36 अवर्सची होती. दुसरं, पायलट्स रात्रीच्या वेळेस फक्त 2 लँडिंग करू शकतात. आणि तिसरं रेग्युलेशन आणलं होतं, नाईट फ्लाईट टाईमची डेफिनेशन जी होती ती पूर्वी 12 ते 5 होती, ती आता 12 ते 6 करण्यात आली होती. या सर्व नियमांचा परिणाम असा झाला की पायलट किती तास ट्रॅव्हल करू शकतात याच्यावर बंधनं आली. त्याचबरोबर पायलटला जास्त आराम मिळाला. पायलटच्या नाईटच्या फ्लाईट्स कमी झाल्या. पण इंडिगोवर याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे पायलटची अवेबिलिटी कमी झाली. त्याचा परिणाम असा झाला की इंडिगो जी डेली 2200च्या वर फ्लाईट अरेंज करते, त्यांच्याकडे विमान उडवायला पायलट नाही राहिले. काही लोकांना असं वाटेल की ही डीजीसीची चुकी आहे की त्यांनी हा रूल लवकरात लवकर अंमलात आणला, पण असं नाही आहे. 1 वर्षापूर्वी त्यांनी हा रूलाची इंटिमेशन सर्व एव्हिएशन इंडस्ट्रीला दिली होती. बाकी सर्व ज्या एअर इंडिया आणि ऑल आहेत त्यांनी आपली प्रोव्हिजन करून ठेवली, पण इंडिगोने या पूर्ण निर्णयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. इंडिगोने आपल्या पायलट्सचे ओव्हर टाईम लिव्ज हे विकत घेऊन आपलं काम असंच चालू ठेवलं आणि बाकी एअरलाईन्सने नवीन पायलट घेतले, ट्रेनिंग दिली आणि ह्याबरोबर रूल बरोबर मॅच करून घेतलं. शेवटी या 2-3 दिवस जे काही सगळं रामायण चाललं आहे त्याचा परिणाम काय झाला, प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या. संसदेत या विषयावर चर्चा झाली. डीजीसीएवर प्रेशर टाकण्यात आला की तुम्ही निर्णय बदला आणि शेवटी काल डीजीसीएने आपले जे नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स लावले होते ते मागे घेतले. पुढील काही दिवसांमध्ये सर्व सुरळीत होईलच, पण इथे विचार करण्यासाठी एक गोष्ट आहे की डीजीसीएने जे काही नियम लावले होते ते होते पायलट आणि प्रवाशांच्या सेफ्टीसाठी, आणि 1 वर्ष पूर्वकल्पना देऊनही इंडिगो त्याप्रमाणे आपली तयारी करू नाही शकली का? आणि डीजीसीएला जे इथे बळी पडावं लागले आणि नियम बदलावे लागले आहेत, ह्याला जबाबदार कोण? चुकलोय कोण, डीजीसीए की इंडिगो? हे तुम्हीच ठरवा आणि कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.